आजची मुरबाड राबवण्याच्या विरोधामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये जी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये काय तोडगा निघाला आहे या संदर्भात आपण काय सांगा? माननीय तहसीलदार देशमुख साहेबांनी आमच्या मुरबाड तालुका RPI सेक्युलरच्या पदाधिकाऱ्यांनी जी तक्रार केलेली होती त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ST महामंडळचे आगारप्रमुख मुसळे, आमच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मण कोलंबे, राजेश गायकवाड सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय सौ बांगर मॅडम यांनी येत्या 8 दिवसामध्ये या सगळ्या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आणि तशा सूचना माननीय आगारप्रमुखांना दिलेल्या आहेत। जर येत्या 8 दिवसामध्ये आमच्या मागण्यांचा तोडगा निघाला नाही तर मुरबाड ST महामंडळावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे। काय नेमकं मागणं? माननीय मुसळे हे 2011 पासून ST डेपोमध्ये आहेत, तर ते चोऱ्या करतायत असा आमचा आरोप आहे। ज्या ST बसच्या फेऱ्या रद्द करून ते डिझेल चोरी करतायत, तिथला साहित्य चोरी करतायत आणि त्या खाजगी वाहतुकीच्या लोकांकडून त्या हप्ते गोळा करून अनेक शालेय विद्यार्थ्याच्या ज्या कॉलेजचा शाळेचा टाईम आहे त्या टाईमच्या बस रद्द करतात, जेणेकरून खाजगी वाहतुकीला पाठिंबा मिळेल असे त्यांचं वर्तन आहे। या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मागण्या आम्ही माननीय तहसीलदार, माननीय आगारप्रमुखांचे जिल्हा प्रतिनिधी यांना दिलेले आहेत। त्यांनी जी माफी मागितली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? त्यांनी सर्व प्रवाशांच्या माफी मागाव्यात, व्यक्तिशः माझी माफी मागून मी एक प्रवासी म्हणून तिथे होतो, त्यामुळं या सगळ्या अनागोदी कारभाराला ते जबाबदार आहेत। तर त्यांनी मुरबाड तालुक्याच्या सर्व प्रवाशांच्या माफी मागाव्यात आणि ज्या मुरबाड ST डेपोमधून जे प्रवाशांचे हाल करतायत त्या बाबतीमध्ये त्यांनी व्यक्तिशः आत्मक्लेश करावं अशी आमची मागणी आहे। बसेस या आगारातून चालू आहे ज्या एक्सपायर झाल्या नाही, भंगार बसेस किंवा एक्सपायर झालेल्या बसेस असं चालवल्या जात नाही, कारण आम्हाला RTOचा नियम असतो 15 वर्षापर्यंत आम्हाला कुठलीही गाडी चालवण्याचा अधिकार असतो। त्याच्यानंतर 15 वर्ष झाले की आमची डिव्हिजन ऑफिसकडनं ती लगेच गाडी स्क्रॅपसाठी मागून घेतली जाते। त्याच्यामुळे भंगार गाड्या होत नाही, पण गाडीचं जर ॲक्सिडेंट झालं काय झालं तर तेव्हा त्याचा जो पत्रा हे तुटला होतो किंवा डॅमेज होतो तो रिपेअर करून आपण त्या गाड्या मार्गस्थ करून प्रवाशांना सेवा देतो। किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात? मला आता इथं ATS म्हणून 2 वर्ष झाले आणि DM म्हणून 2 वर्ष झाले। नवीन 5 गाड्या ज्या आपल्या आगारामध्ये आल्या हो, त्या आता नामशेष झाल्या असं लोकांचं आरडाओरड सुरू आहे। नाही आहे, आपल्या त्या गाड्या रूटवरती चालू आहेत। आता त्या कल्याण मुरबाडहून कल्याण जातात, कल्याणहून नगर आयफाडा जसा गर्दी असेल त्या गर्दीवर चालतात त्या। लोकांचं मत आहे की त्या गाड्या तर नामशेष झाल्या त्या नाही लोकांना नाही, सर्व लोकांना गाड्या भेटतात, त्या गाडीत बसूनही लोक जातात, पण त्या लॉंग रूटला असल्यामुळे ते दिसत येत नाही, संध्याकाळी त्या रात्री येतात। नाही, आम्ही भंगार विकत नसतो साहेब, आम्हाला अधिकार नसतो। डिव्हिजन ऑफिसचा असतो तो त्याच्यावरती तो हे करतात। आम्ही डेपोला जे काय असतं भंगार असतो ते आम्ही याला पाठवतो डिव्हिजनला आणि तिकडून त्याचा लिलाव होतो। असं डेपो लेवलला भंगार विकायचा अधिकार नाही। फेऱ्या रद्द होतात ना, हां, त्या स्टाफला काय काम करतात? फेऱ्या रद्द होतात म्हणजे बऱ्याच फेऱ्या ग्रामीण भागात म्हणजे 50% फेऱ्या रद्द. नाही, एक फेरी रद्द होते, एका ड्युटी रद्द होते, असं तुम्हाला नेमकं काय म्हणतात? ड्युटी रद्द झाली ना. नाही, एखादी फेरी रद्द होते। आता समजा एखादी गाडी लेट भेटली, आता कल्याण मुरबाड रोड चालू आहे, ग्रामीण भागात ऐकून घ्या, कल्याण मुरबाड रोड चालू आहे, तिथं रस्त्याचं काम चालू आहे, समजा ती गाडी लेट आली आणि त्याच्यामुळे जर एखादी फेरी उडली तर ती फेरी उडली आहेत ना, ते ट्रॅफिक जाममध्ये होते। एखादी गाडी आता नारोली रोडवर गेले, तिथं एवढे खड्डे पडले की गाडी माझी वेळेवर जात नाही। स्वसा रोडवर गेले 39 स्पीड ब्रेकर टाकले, जो माझा पहिले रनिंग तास 1 तास होता तो आता जवळजवळ 1.5 तास लागायला लागला। म्हणजे अशा पण काही अडचणी असतात की ज्याला ST काही करू शकत नाही। आता एवढे मोठमोठे खड्डे पडले त्याला कुठे नारोली रोडला, त्याच्यानंतर बदलापूर रोडचं काम चालू आहे, प्रत्येक माझी गाडी जाते ती खाली ठोकून येते, रस्त्याचं काम होतं तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही। आणि बसचं जरी नुकसान झालं तरी आम्हाला प्रवासी सेवा द्यायला लागते, त्याच्यामुळे त्या बस आम्ही बंद करू शकत नाही। हां हां साहेब, तुम्हाला आता प्रवासी बुकिंगचं सांगतो, आत्तापर्यंत नव्हतं आणि आमच्याकडे कोणी अशी मागणी केली नव्हती की रिझर्वेशन काउंटर ओपन करा। आज तुम्ही जी मागणी केली त्या हिशोबाने मी पत्रव्यवहार करून आपल्याकडे आणून दिले ते। आणि त्याच्यावरती सांगतो, जर आता सर्वांकडे स्मार्टफोन आहे, तुम्ही आमचं MSRTCचा मोबाईल रिझर्वेशन ॲप पण आहे, त्याच्यानं तुम्ही ऑनलाईन रिझर्वेशन करू शकतात। नाही काय
ऑनलाईनला नाही दाखवत. हां मुरबाड बस स्टॉप का ठीक आहे. अशा कुठल्या गाड्यांच्या नसेल दाखवा तर तुम्ही दाखवा, आपण करून घेऊ, तसं काही इश्यू नाही. ते सर्व सुविधा होऊन जाईल, आपला काय प्रॉब्लेम नाही.